ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुनाथ भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय। तेही प्राणा पुरते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती। सियावर रामचंद्र भगवान की जय। चराचरात अदृश्य स्वरूपाने वास करणारे सुषुप्त शक्ती ब्रह्मचित्कला योगमाया असे भक्त संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी ग्राम लोहारी अकोट प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या याने गावामध्ये श्रीमद भागवत महापुराण कथा तथा अखंड हरिनाम सप्ताह नाथषष्ठीला आपल्याने गावामध्ये कथेला आरंभ होतो। आज कथेचा आपला 7वा दिवस आहे आणि दुसरं सत्र आहे। तर या ठिकाणी कथा भाग पाहत असताना भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी जरासंधाचा वध केलेला आहे भीमाच्या माध्यमातून। त्यानंतर शिशुपालाचा दंतवक्राचा वध केलेला आहे आणि पुढे कथेचा आणि प्रवास जो आहे तर श्रीमद भागवत महापुराण कथा ही एक पौराणिक कथा आहे की ज्यामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य आणि संत चरित्र अशा प्रकारे। कारण भगवंताची लीला एकदा भगवंताची लीला आपण नाही गायली तरी त्याला काही वाटत नाही, परंतु महाराज त्याच्या भक्ताच्या जर आपण लीला नाही गायल्या तर मात्र भगवंताला सुद्धा खेद वाटतो। परमात्म्याला त्याच्या लीलापेक्षाही संतांच्या लीला ह्या आवडतात, भक्तांच्या लीला ह्या आवडतात। आणि म्हणून ओवी टाकली, तेही प्राणा परते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती। भक्तांचं चरित्र आणि त्याची प्रशंसा ही भगवंताला आवडते। साधूची प्रशंसा त्या ठिकाणी देवाला आवडते आणि देवाचा अधिकार जेवढा आहे त्यापेक्षाही साधू संतांचा अधिकार फार श्रेष्ठ आहे। देवांची परीक्षा एका साधूनं घ्यावी महाराज, एवढा साधूचा अधिकार आहे। काय झालं, सप्त ऋषीनं आणि महाराज त्या ठिकाणी यज्ञ केला। यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञाचं जे फळ आहे ते कोणाला द्यावं बाबा, आणि म्हणून भृगु आणि ऋषीची त्या ठिकाणी निवड केलेली आहे। भृगु ऋषीची निवड केली आणि भृगु ऋषी सुरुवातीला त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे गेलेले आहेत। ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवानं, भृगु ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहे, भृगु ऋषीचा अधिकार त्यांना कळला नाही आणि म्हणून ये पुत्रा ये अशा प्रकारे म्हणलेलं आहे। हो, आणि त्या ठिकाणी महाराज भृगु ऋषीनं त्या ठिकाणी सांगितलं आहे, हे ब्रह्मदेवा, तुम्ही या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये पूजेला त्या ठिकाणी अयोग्य राहाल, तुमची पूजा होणार नाही। हो, तिथून ते भृगु ऋषी निघून गेले आणि ते गेले कैलासावरती। कैलासावरती गेल्यानंतर भगवान शिवाचं महाराज भेट घेतलेली आहे। भगवान शिव हे त्रिलोकनाथ आहे, त्रिकालदर्शी आहे आणि त्रिलोकनाथ त्रिकालदर्शी अशा प्रकारे आणि त्रिलोचन आहे। परंतु महाराज त्यांचा जो वेश आहे तो अमंगल आहे। भस्म ओटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार। अमंगल वागणं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की महाराज तुम्ही त्रिलोकनाथ आहात, परंतु तुमचं वागणं अमंगल आहे। हो, वागणं अमंगल आहे
त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाला क्रोध आला, त्रिशूल घेऊन मागं धावले. भृगु ऋषीने शाप दिला, हे भोलेनाथा, मृत्यू लोकामध्ये तुमची पूजा होणार नाही, मात्र तुमच्या शिवलिंगाची पूजा होईल. अशा प्रकारे तिथून हे भृगु ऋषी वैकुंठामध्ये गेलेले आहेत. वैकुंठामध्ये आणि भगवान विष्णू शेषशय्येवरती महाराज त्या ठिकाणी विराजित असताना त्या ठिकाणी लक्ष्मी माता पाय चेपित आहे. पाय लक्ष्मीचे हाती इसियावे काकुलती. आणि भृगु ऋषी आले, हे लक्ष सुद्धा त्या ठिकाणी विष्णूला नाही आहे आणि भगवान विष्णूला सावध करावं आणि म्हणून भृगु ऋषीनं आपली लाथ त्या ठिकाणी भगवान विष्णूच्या छातीवरती मारलेली आहे. जशी भृगु ऋषीनं त्या ठिकाणी लाथ मारली छातीवरती, भगवान विष्णू सावध झाले. सांगतायत की हे महात्मा, आपण आलात, आपल्या येण्याची मला जाण नाही, मी सावध नव्हतो आणि म्हणून माझ्याकडून हा प्रकार घडलेला आहे, पण मला क्षमा करा या ठिकाणी. हो, माझं जे शरीर आहे ना ते व्रजांग आहे, कठीण आहे. आपले पाय हे मऊ आहेत, आपल्या पायाला काही विजा तर नाही झाली गुरुवर. आणि ते भृगु ऋषीनं मारलेली लाथ त्या ठिकाणी परमात्म्यानं आपल्या छातीवरती एक चिन्ह म्हणून त्या ठिकाणी जोपासलेली आहे. आज सुद्धा जर आपण पाहिलं तर पांडुरंगाच्या छातीवरती मारलेली लाथ आज सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पदचिन्ह हे भृगु ऋषीचे दिसते. इतके संत हे श्रेष्ठ आहे. हो, साधू कुणाला म्हणा महाराज, जो साधा आहे, ज्यांना आपले 6 धुतले तो साधू आहे. संत कुणाला म्हणावं तर महाराज ज्याने 6 धुतले तो साधक आहे. अशा प्रकारे ज्याने 6 धुतले तो साधू आहे. आणि या 6ला जो धारण करणार आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, दंभ, या 6ला ज्याने धारण केला आहे ना ते साधारण आहे. जगामध्ये अनेक प्रकारचे साधू दिसतात आपल्याला, आपण त्यांच्यावरती विश्वास सुद्धा ठेवतो, पण ते विषयानं साधू आहेत, परंतु अंतःकरणानं ते साधू नाहीत. या विकारांना ते धारण करून आहेत म्हणून ते साधारण आहेत, ते साधू असूच शकत नाही. अशा प्रकारे आणि हे 6 ज्यांनी धुवून काढले ते साधू आहेत. या 6चा ज्यांनी अंत केला ते संत आहेत. अशा प्रकारे हो, अशा प्रकारे त्या ठिकाणी कथा आलेली आहे सुदामा ब्राह्मणाची. सुदामा ब्राह्मण एक दारिद्र्य ब्राह्मण म्हणून महाराज त्या ठिकाणी ओळखला गेला. परंतु महाराज सुदामा ब्राह्मणाला आपण दारिद्र्य म्हणावं तरी कसं? ज्याचा देव सखा आहे, ज्याचा देवच मित्र आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाशी चालिता. हो, असा तो विश्वव्यापक असलेला परमात्मा तोच महाराज त्या ठिकाणी आणि सुदामाचा मित्र आहे, बाल सखा आहे. मित्र त्याला म्हणावा महाराज की जो आपल्या मित्राचं पतन होऊ देत नाही. आपल्या मित्राला तो दुर्गुणापासून अलिप्त करून, वेगळं करून सद्गुणाची जो वाट दाखवतो, त्याच्या कल्याणाची वाट दाखवतो, जो हिताचा मार्ग दाखवतो ना, तो खरा आपला मित्र आहे. सियावर रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे हा सुदामा ब्राह्मण आहे. आणि हा सुदामा ब्राह्मण इतका गरीब आहे, परिस्थिती महाराज त्याची फार त्या ठिकाणी खालावलेली आहे. घरामध्ये अन्नधान्य नाही आहे. हो, की ज्या घराचा त्याग उंदरांनी करावा, ज्या घराचा त्याग आणि कुत्र्या आणि मांजरांनी करावा महाराज. उंदीरच घरात नाही तर मांजरं कसे काय येतील बरं? सगळ्यांनी त्या घराचा त्याग केला. सुदामाच्या घराचा मोडकी झोपडी आहे, तुटकी खाट आहे, त्याच्यावर गोधड्या नाहीत, मुलांच्या अंगावरती चांगले कपडे नाहीत, फाटके कपडे आहेत, खायला अन्न नाही. त्या ठिकाणी मुलं महाराज त्या ठिकाणी एखादे
कोपिष्ट अशा प्रकारचे त्या ठिकाणी मुलं आहे, अवस्था लय बिकट आहे आणि अन्नामुळे मुलं मरतील म्हणून ही सुदामाची जी पत्नी आहे सुशीला, ही सुशीला त्या ठिकाणी आपल्या पतीला म्हणायला लागली की नाथ, मुलांची ही दशा माझ्याकडून पाहत नाही, आपण तर पाणी पिऊन सुद्धा दिवस काढू हो, पण अन्न करता जर एखादा मुलगा आपला मेला तर काय करा, काय करू सुशीले, मी काय करू शकतो, प्रारब्धाच्या पुढे कोणाला जाता येते का? काल लाटीचे लिहिले चुके जेला काही केले, भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मन समाधान. आपल्या प्रारब्धाचे भोग आहेत ते, आणि प्रारब्धाचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात, आणि म्हणून मी काही करू शकत नाही. नाथ असं नका बोलू, का तुम्ही काही करू शकत नाही? हो, द्वारकाधीश तुमचा मित्र आहे, त्यांच्याकडे काय करणार? तुम्ही त्यांच्याकडे जा, ते निश्चित तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही. खरे जे भक्त आहेत महाराज, ते देवाला काहीच मागत नाही, काही मागणे अनुचित. आम्हा वडिलांची रीत जाणत असे. हो, खरे भक्त महाराज इतकी भगवंताची भक्ती करतात की महाराज त्या ठिकाणी तुकोबाराया जर पंढरीनाथाच्या पुढे जर उभं राहिले तर देवाची मान झुकत होती. हो, इतकं भक्तीचं ओझ आहे. हा सुदामा ब्राह्मण म्हटला, सुलभे, आतापर्यंत मी देवाला काहीच मागितलं नाही आणि यापुढे सुद्धा मी देवाला काही मागणार नाही. त्यावेळेस ती सुलभा म्हटली, हे पहा, तुम्हाला काही मागायची गरजच नाही, कारण तो परमात्मा सगळा जाणत आहे. देव जाणता देव जाणता, त्याला सगळ्या गोष्टी कळतात. तुमच्याकडे पाहूनच ते तुम्हाला काहीतरी देतील, आणि म्हणून तुम्ही काही मागू नका, फक्त त्याच्या भेटीला जा. ठीक आहे म्हटलं, आता तू म्हणते तर मी जातो भेटीला. परंतु देवाच्या भेटीला जर जायचं असेल तर महाराज रिकाम्या हाताने जाऊ नये, असं सुदामानं आपल्याला शिकवलेलं आहे. मी देवाच्या भेटीला चाललो, काहीतरी न्यावं लागेल. आणि म्हणून ती सुलभा महाराज 2 घरी गेलेली आहे. तिथून मोठं वरतीनं पोहे आणलेले आहेत. त्या पोहेची पुरचंडी महाराज आपल्या धोत्रामध्ये सुदामानं बांधली. पायात चप्पल नाही, डोक्याला महाराज त्या ठिकाणी त्याचे रुमाल नाही, उन्हाळ्याचे दिवस आहेत. हो, आणि हा सुदामा महाराज त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला निघालेला आहे. हो, हरे राम हरे कृष्ण असं नामस्मरण त्याच्या मुखात आहे. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते हुए मन में हरे कृष्ण रामा. हरे कृष्ण हरे रामा, कृष्ण कृष्ण हरे हरे. चालला, रस्त्यानं चालत असताना त्या ठिकाणी अनेक काठी रुतले त्याच्या पायामध्ये, अनेक ठिकाणी त्याला ठोकरा लागलेले आहेत. संध्याकाळ झाली, सुदामा थकलेला आहे. हा, सुदामा थकलेला आहे, संध्याकाळची वेळ आहे. देवा, मी तुझ्या भेटीला तर येत आहे, पण देवा, मी तुला काही मागण्याकरता येत नाही. बरं, त्याच्या मनात विचार चालू आहे, मी तुला मागण्याकरता येत नाही. मला कळतं की निश्चित मी आता मरणार काही दिवसामध्ये. ते मरण येण्याच्या आधी तुझी भेट घडली कृष्णा, तरी माझ्या या जीवनाचं सार्थक झालेलं आहे, आणि या उद्देशानं हा निघालेला आहे. असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे माझकडे पंढरी राया. असा त्याचा भाव आहे सुदाम्याचा. निघाला सुदामा. संध्याकाळ झाली, एका झाडाखाली बसलेला आहे सुदामा, आणि एका झाडाखाली बसला असताना जवळ पाणी होतं भोपळ्यामध्ये, ते पाणी पिला. एकच त्या ठिकाणी एक गोटा होता, दगड होता. तो दगड आपल्या उशाशी घेतला सुदाम्या. जसा अंग टाकलं तसा झोपी गेला. तो झोप लागून गेली त्याला.
भगवंतानं जाणलं की आपला सुदामा मित्र आहे आणि हा त्या झाडाखाली झोपला आहे. गरुडाला आज्ञा दिली त्या ठिकाणी भगवंतानं, गरुडा आताच्या आता जा, माझा सुदामा मित्र त्या ज्या ठिकाणी झोपलाय ना त्याला अलगद उचल आणि द्वारका नगरीच्या जवळ जसंच तसं झाड आणि जसाचा तसाच गोटा त्या ठिकाणी ठेव आणि सुदाम्याला अलगद झोपव. गरुडजी गेलेले आहेत महाराजच्या ठिकाणी. सुदाम्याला अलगद उचलून घेतलेलं आहे आणि अलगद उचलून घेऊन त्या ठिकाणी द्वारकेच्या जवळ बरोबर जसंच तसंच झाड पाहिलं आणि त्या झाडाच्या खाली त्या सुदाम्याला जवळ ठेवलेलं आहे. दिवस उजाडला, सुदाम्यानं डोळे उघडले, सूर्यदर्शन झालं आणि सूर्यदर्शन झाल्यानंतर इकडे तिकडे पाहू लागला तर महाराज त्या ठिकाणी द्वारकेचा असलेला जो कळस आहे, भगवान श्रीकृष्णाच्या राजमोलाचा कळस, त्या ठिकाणी सुदैवानं आपल्या डोळ्यानं पाहिला. अरे म्हटलं मला माहितीच नाही, देवाचं गाव एवढं जवळ आहे, मला जर कळलं असतं ना तर माझ्या कितीतरी वाऱ्या झाल्या असत्या याच्या आधी. काय म्हणेल कृष्ण मला की काय रे सुदामा, बालपणापासून तो माझा मित्र आहे, याच्या आधी माझी कधी आठवण आली नाही तुला, आता तुझी वाईट परिस्थिती आहे म्हणून मला मागण्याकरता तर नाही आला तू, असं तर वाटणार नाही माझ्या मित्राला. असे त्याचे अनेक विचार आहेत त्याच्या मनात. मला ओळखेल की नाही तो तिथं गेल्यानंतर, कारण त्याने बालपणामध्ये बघितलाय मला, ओळखेल की नाही मला तो, मला जर त्याने नाही ओळखलं तर मग अनेक प्रश्न त्याला सतावत आहे. आणि सुदामा रस्त्यानं चालत आहे, अनेक काटे सुदामाच्या पायात मोडत आहे आणि त्या काट्यांपासून मिळालेला जो त्रास आहे, जे दुःख आहे, सुदामा ते दुःख गिळत आहे. चालत 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 सुदामा त्या ठिकाणी द्वारका नगरीमध्ये पोहोचलेला आहे. हो, सगळे लोक महाराज त्या ठिकाणी सुदाम्याकडे पाहत आहेत, कारण द्वारका नगरी ही श्रीमंताची नगरी आहे, त्या ठिकाणी कोणीच गरीब नाही. आणि अशा द्वारका नगरीमध्ये कोण हा फाटका ब्राह्मण आला असावा, कोण हा भिक्षुक आला असावा, म्हणून लोक त्या ठिकाणी जमा होऊ लागले, विचारायला लागले त्या ठिकाणी सुदाम्याला, कोण आहात आपण? हो, मी पोरबंदरचा ब्राह्मण आहे, पोरबंदरचा ब्राह्मण सुदामा आहे माझं नाव. बरोबर, इकडे कुठं येणं केलं? इकडे कुठं येणं केलं म्हणजे द्वारकाधीश माझे मित्र आहेत, परममित्र आहेत, बालमित्र आहेत. एका ठिकाणी शाळा शिकलो आम्ही, संदीपनी ऋषीच्या आश्रमात विद्यार्जन एका ठिकाणी केलं आम्ही, बालमित्र आहे तो माझा. लोकांना असं वाटलं की हा सुदामा आहे ना, हा डोक्यामध्ये गेलेला आहे, वेडा आहे हा. लोक हसायचे त्याला. का कुठं आहे द्वारकाधीशाचा महल सांगा मला. आणि मग त्या ठिकाणी महाराज त्यांनी दाखवलेलं आहे की बघ त्या ठिकाणी दोन द्वारपाल उभे आहेत ना, तो भगवान श्रीकृष्णाचा आणि द्वारकाधीशाचा आणि तो राजमहल आहे. जा. गेला सुदामा चालत 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 त्या ठिकाणी, आणि चालत जात असताना त्या ठिकाणी द्वारपाल आहेत, त्या द्वारपालाने सुदाम्याला अडवलं आहे. रुक जाओ, किधर जा रहे, किधर जा रहे? द्वारकाधीशाला भेटण्याकरता चाललो मी, त्यांना भेटायला आलो, भेटू शकत नाही. कोण आहात तुम्ही? सुदामा आहे मी, कृष्णाचा बालमित्र आहे. बालमित्राला भेटण्याकरता कशाला आज्ञा पाहिजे? नाही जमणार, सोडणार नाही आम्ही तुम्हाला. हो, असे किती भिक्षुक येतात, मग सगळ्यांना सोडायचं काय? नाही सोडणार. सुदाम्यानं धमकीच दिली त्यांच्या द्वारपालांनी. हा, सुदामा म्हटला, हे पहागडे हो, माझे प्राण तसेच कंठाशी आलेले आहे, तुम्ही जर मला आत नाही जर सोडलं ना, तुम्ही इथंच माझे प्राण सोडेल. मग घाबरले त्या ठिकाणी द्वारपाल. हो, खरं आहे, हा जर या ठिकाणी मेला, यानं जर प्राण सोडले तर द्वारकाधीश आपल्याला जिवंत सोडणार नाही. ठीक आहे म्हटलं, बाबा उभा राहतो. हो, आणि उभा राहिला असताना त्या ठिकाणी एक द्वारपाल आत गेलेला आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या आणि सिंहासनावरती बसलेले असताना त्या द्वारपालाने सांगितलं, महाराज त्या ठिकाणी आपल्या द्वारावर कोणीतरी गरीब भिक्षुक आणि ब्राह्मण आलेला आहे. बर, तुम्हाला भेटायचं म्हणतो आहे. बर, काय नाव आहे? सू म्हणता की मी भगवंत जागेवर उभे राहिले. दा म्हणता क्षणी महाराज एक दरवाजा ओलांडला.
आणि मा म्हणता क्षणी सुदाम्याला आलिंगन दिलं भगवंतानं. काय सुंदर भाव आहे महाराज. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. ना सर पे है टोपी ना तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. आओ भगवान श्रीकृष्णाने त्याला आलिंगन दिलेलं आहे. आलिंगन दिल्यानंतर मोठ्या आदरयुक्त भावानं महाराज त्या ठिकाणी सुदामाला आपल्या राजवाड्यामध्ये नेलेलं आहे. बसण्याकरता आसन दिलं भगवंतानं. आसन दिल्यानंतर पाद्यपूजन स्वतः केलं महाराज त्या ठिकाणी भगवंतानं. सुरुवातीला महाराज पत्न्यांनी पाय धुतले आणि मग भगवंतानी महाराज पाय धुतले. तो पाय धुतले असे पाय धुतले महाराज भगवंतानी त्या ठिकाणी एक पात्र नाही घेतलं बरं. सुदाम्याच्या पायाखाली असे आपले हात घातलेले आहे आणि त्या सुदाम्याच्या पायावरती भगवंतानं आपलं डोकं ठेवलं आहे. आपलं मस्तक सुदाम्याच्या पायावरती ठेवलेलं आहे. देखी सुदामज की दिन दशा करुणा करके करुणा निधि रोए. पानी परात को हाथ जियो नहीं, नैनन के जल से पग धोए. हो भगवंतानं महाराज त्या ठिकाणी सुदाम्याच्या आपल्या पायावरती महाराज आपलं मस्तक ठेवलं. भगवंत ढसढस ढसढस रडायला लागला महाराज त्या ठिकाणी. सुदामा मित्रा, अरे हे काय तुझी अवस्था आहे. आणि एक 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 काटा महाराज भगवंतानं आपल्या हातानं तिच्या पायातील काढलेला आहे. एक एक काटा काढला सुदामाच्या पायात. त्यानंतर महाराज त्या ठिकाणी सुदामाला स्नान करायला पाणी घातलं. सुदामाला त्या ठिकाणी महाराज नवीन वस्त्र दिले घालण्याकरता. नवीन वस्त्र दिल्यानंतर आपल्या त्या शेजावरती आपल्या पलंगावरती सुदाम्याला बसवलेला आहे. सुदामा मित्र, सांग कसं काय तुझं. इतक्या दिवसातून कधी तू माझी भेट घेतली नाही, कधी आठवण काढली नाही. सुदामा, माझी वहिनी कशी आहेत, मुलं कशी आहेत. आणि मग भगवंतानं विचारलं, वहिनी कशी आहे, मुलं कशी आहे. सुदामाच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. त्या ठिकाणी शब्द निघत नाही सुदामाच्या मुखातून. सुदामा, का रडतोय, का रडतोय. ठीक आहे ना सगळं, घरचं मुलं बाळ सगळं ठीक आहे ना. भगवंतानं महाराज आपल्या पितांबरानं त्या ठिकाणी सुदाम्याचे अश्रू पुसले. रडू नको सुदामा, मला काय आणलं खाण्याकरता तू, माझ्या वहिनीनं काय दिलं मला. त्या ठिकाणी वहिनीनं काय दिलं खाण्याकरता म्हटल्यानंतर सुदाम्यानं ती पुरचंडी जी आहे ना पोह्याची ती लपवली. लपवल्यानंतर भगवंतानं महाराज तो धोतर धरलं त्याचं. ते पोह्याची पुरचंडी होती, ती पुरचंडी सोडलेली आहे. ते पुरचंडी सोडून त्यामधले असलेले जे पोहे आहेत त्यातली एक फक्की मारलेली आहे. दुसरी सुद्धा फक्की घेतली, तिसरी घेणार. तेवढ्यामध्ये रुक्मिणी माता आलेल्या आहेत. देवा, सगळाच प्रसाद जर तुम्ही खाणार तर आम्हाला काय ठेवणार. हो, हिसकून घेतले त्या ठिकाणी महाराज. विश्वकर्म्याला आदेश दिला महाराज भगवंतांनी, विश्वकर्मा पोरबंदरला जात त्या ठिकाणी आणि सुदामाच्या नगरीचा आणि तू त्या ठिकाणी सगळं दृश्य बदलून टाक.
दुसरा दिवस उजाडला आणि मग भगवंतानं मोठ्या प्रेमानं महाराज त्या ठिकाणी सुदाम्याची पाठवणी केलेली आहे. सियावर रामचंद्र भगवान की जय. कारण तो परमात्मा भागल्याचा तारू आहे, शिनल्याची सावली आहे, भुकेल्या देई प्रेम पाना, ऐसी ही कृपाळी ऐसी ही कृपाळू, अनाथाची वेशी सुखाचीच राशी पांडुरंग. त्याच्याकडे जर आपण महाराज अनन्य भावानं जर गेलो महाराज, त्याची जर आपण अनन्य भक्ती केली ना, तर तो परमात्मा आपला योगही चालवतो आणि आपला क्षम सुद्धा करतो. अनन्याक्ष चिंतयन्तो माम ते जना प्रियुपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षमं वहाम्यहं. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारिमी जन्म मरण. या लागी शरणांगत शरण, मीची गो. सियावर रामचंद्र भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अशा प्रकारे